केली ते काळी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भक्ताच्या अंतकरणात एखादी इच्छा यावा, जगाचा मालक तो पूर्ण करतो। अभंग पाहिला, वाचिला, पाठ केला। अभंग वाचिल्याच्या दिवसापासून गंध लावायला सुरुवात केली। 2-3 दिवसाला माळ घातली। महाराज तुम्ही बी फोन करत होते ना, काय नाव तुमचं? संदीप महाराज। ते चेहऱ्यावरून लक्षात आलं, खाती के गाल नाती के बाल लक्षात येते आमच्या लोकांच्या। रोज शॅम्पू लावणारणीचे केस तर काळे होते नच ना, चांगलं खाणारणीचे गाल कुरकुऱ्यावानी लक्षात येते आमचे लोक। संदीप महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद। अभंग वाचीला, पाठ केला आणि गंध लावायला सुरुवात केली। त्याच्यानंतर लक्षात आलं माळ बी घालावं लागती। माळ घातली, गंध झाला, 2-4 दिवसाच्या नंतरच लक्षात आलं, मी काम सांगितल्याच्या नंतर, इच्छा प्रगट केल्याच्या नंतर जगाच्या मालकाने माझी इच्छा आता पूर्ण करावी। सुंबळे आहेस का काय रे? काल शाळेत गेला आणि दुसऱ्या दिवशी कलेक्टर व्हायला काय? तू काय तुला पदवी देणार का? तुझा सासरा आहे का सुंबळ्या? कसं शक्य आहे तुला? अरे पहिल्या वर्गापासून शिकावं लागेल, त्याला नाना प्रकारची विद्वत्ता कमवावं लागेल, त्याला तू कलेक्टर होती। काल माळ घातली, काल गंध लावला, 2-3 दिवसात संप्रदायात आला आणि लगेच म्हणतो जगाच्या मालकाने आमची इच्छा पूर्ण करावी। नालायस का काय? नालायकेस? अरे जगाच्या मालक हा भक्ताची इच्छा पूर्ण करतो, आळी पूर्ण करतो, पण त्याच्यासाठी त्याचा विषय देव झाला पाहिजे। विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो कोणाच्या हाकेल धावतय त्याचं पथ्य आहे। सर्दी झालेला माणूस दवाखान्यात गेला, डॉक्टरनं चिठ्ठी दिली, विशाल भाऊ ते तुमच्या मेडिकलवर आला, द्यायला तुम्ही गोळ्या त्याला, पण गोळ्या घेतल्याच्या नंतर परत डॉक्टरला दाखवून घ्या असा नियम असतो। मग डॉक्टरकडे त्या गोळ्या दाखवल्या आणि डॉक्टरनं सांगितलं, वा तुला सर्दी झाली ना, चिंचा खायच्या नाही, ताक प्यायचं नाही, सकाळी सकाळी केळी खायच्या नाही, पेरू खायच्या नाही, एकाच असे त्याचे पथ्य असते, पथ्य। गोळ्या घेतल्या, 3ऱ्या दिवशी सर्दी पुन्हा वाढली, पुन्हा दवाखान्यात, कळलं ते पुन्हा दवाखान्यात। डॉक्टरनं सांगितलं, का हो तुम्हाला मी फार मोठा हायडोस दिलता? मला काही इंग्रजी येत नाही पण ऐकून ऐकून कळून राहिले। मोठ्या पावरच्या गोळ्या दिल्या तुम्हाला? नाही म्हणे माझी सर्दी राहिली नाही ना, मला भरती होणं पडतं आता। तुमच्याकडे असंच म्हणते ना? नाही म्हणे काय भरती व्हायची गरज नाही, मी तुम्हाला अजून गोळ्याची मात्रा वाढवून देतो। पुन्हा गोळ्या दिल्या, त्याही 3 दिवस घेतल्या, आता तर एक नाकच बंद हो राहिलं। काय करावं म्हणे,
पुन्हा गेला 7व्या दिवशी दवाखान्यात. काय डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहेत का कोण आहेत? अरे ते म्हणे मा डॉक्टर तू कोणी विचारणार, मला पदवी घेतली मी शिकेले ना, तुम्हाला कसं काय विचारतो? नाही म्हणे माझी सर्दी राहत नाही ना, मा इथं याचं नाही. मग तुम्ही बोर्ड लावा पेशंटने आमच्या दवाखान्यात येऊ नये म्हणून. कंपाऊंडर हुशार होतं, ते म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही शांत बसा, पेशंटला मी हँडल करतो. MD मी झालो आणि तुम्हा टेबल सांभाळी, तू पेशंटने आला आणि तू काय त्याला हँडल करतो? मुकाट्या बसा, मी चांगले चांगले इंजन चालू केलेत हँडलानं, हे हँडल मी चालू करतो, तुम्ही गपचिप बसा. ठीक आहे म्हणे, इकडे या दादा. काय म्हणे तुम्ही यांच्याकडे काय पगार आहे? काय नाही 4,500 पगार आहे. असल्या मूर्खाकडे कशाला काम करता? ते सर्दी झालेलं येडपट. जाऊ दे म्हणे पोटासाठी करतो राव. आमच्या साहेबाला थोडासा ताण आलेला आहे. त्याचा ताण मायाव कसा काय काढतो तो? 7 दिवस झाले माझी सर्दी नाही राहिली. बर बर ठीक आहे, माझा ऐका, मला पावर वाढून द्या. पहिल्यानं माणसाचा डोस द्यालता, नंतर तुम्हाला वगाराचा द्यालाय, जनावराचा डोस द्यालाय, तरी माझी सर्दी राहत नाही. त्याच्यामुळेच तुम्हाला बाजूच्या कॅबिनमध्ये घेतलंय. हो, हे ऑपरेशन थिएटर आहे. नाक कापता काय? कापित नाहीत म्हणे. मी फक्त तुला एकच विचारतो, गोळ्या खात असताना खात काय होता? म्हणला मला चिंचाची लय आवड आहे, फार चिंचा खातो म्हणे मी, चिंचाशिवाय जेवणच जात नाही. आंब्याचं लोणचं तर वाटीभर लागते सकाळी. हो, त्या कंपाऊंडरनं सांगितलं 100-200 डॉक्टर आणि 5-50 मेडिकल खाल्ल्या तरी तुझी सर्दी राहत नाही. ही सर्दी राहण्यासाठी तुला पथ्य पाळावं लागते, आंबट पदार्थ न खाणे. सर्दी राहण्यासाठी किती जरी औषध घेतलं तर पथ्य आंबट पदार्थ न खाणे. जगाच्या मालकाने आपलं काम ऐकणे, त्याचा विषय देव बनला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन. बाकी कशावरच आसक्ती नसली पाहिजे, फक्त देवच आवडला पाहिजे. अशा व्यक्तीची तो इच्छा पूर्ण करतो. अशा व्यक्तींची उद्या कीर्तन झाल्यावर तुम्ही माया नाव ठण 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 ओरडताल. काल गिरगावच्या बाळ्यानं सांगितलं देव आपलं काम ऐकतो, वेळेला आपली इच्छा पूर्ण करतो. आणि आम्ही तर 20 वर्षापासून हाका मारतो, आमच्या स्वप्नात बी येत नाही. हे आमच्या नाकात काड्यानंतर घालू नका. विठाला विठाला पहिली गोष्ट, भक्तांनी संतांनी इच्छा प्रगट केल्याच्या नंतर तो पूर्ण करतो. पण संत म्हणायचं कोणाला? तेची संत, 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 ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत हो तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, तेची संत, संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले. भक्त कोण्याही देवाचा असू द्या, त्याचा हेत त्या देवतेवर असला पाहिजे. भक्त कोण्याही धर्माचा असू द्या, त्या धर्माचं अनुकरण करत असताना त्या धर्मदेवतेवर त्याची श्रद्धा असली पाहिजे विशाल भाऊ, तर ती देवता त्याच्यावर प्रसन्न होत असते. हा, त्याचा विषय देव बनावा, त्याचा ध्येय सारखा हेत देव असावा, मग मात्र त्याचे काम करत असतो. अहो माणसं काम करत असताना लायकी बघतील, लायकी बघतील, लायकी. पंकज कोणी कोणाच काम ऐकत नाही, हा, कोणी कोणाच्या पुढं वाकायला तयार नाही. लायकी बघतील, लायकी, अधिकार बघतील त्याचा, तवा काम ऐकतील.
मग मला सांगा, बारीकसं मेमरी कार्ड टाकलंय आपल्या डोक्यात, छोटस, हे टाकणारा आहे जगाचा बाप. इतके माणसं चतुर आहेत तर त्या मेमरी कार्डाचा वापर करतेत. आपण याचं काम केल्याच्या नंतर हे आपल्या कधी कामी पडेल का? मग हा बेटा बाप गेल्यावर पित्र घालीत नाही, हे आपल्याला कधी भाकरी देईल? आणि मग याचं काम कशाला ऐकायचं? माणसं असा विचार करते. हा, मग माणसं जर इतके चतुर आहेत तर या चतुर माणसाला जन्माला घालणारा तो किती चतुर असेल? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकला मनी हण तुझी विठोबा लावण्याची गाणी मुकुट शिरोमणी गुण लावण्याची गाणी मुकुट सकळामणी हिशोबान चल द्या गणू दादा. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा होणी फक्त याचं ध्यान पहा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुर आहे जगाचा बाप. चतुर माणसाला जन्माला घालणारा तो किती चतुर असला आता याची व्याख्याच करायचं काम नाही ना. देव चतुर जानोनी अंतर वर्त तसे. पर्व मांगल्यामध्ये गार्गी नावाची एक साध्वी, या साध्वीनं विश्वाच्या मालकाने या विश्वातल्या मानवी जीवाला दिलेला सुंदर सायक विवेकाचं टोक. यतो भवायनि बुद्धिर्भयतति व्याप्त सुदयं काल भयो छंद पराभय सकल सुदाना छंद पराभय सकल सुदा छंद पराभय सकल सुदाना. चातुर्याता बुद्धिर्भयतति व्याप्त सुधेयन काल रे मस्तिक्षेना सकल सुदाय मस्तिक्षेना सकल सुदाय मस्तिक्षेना सकल सुदाना. हा बुद्धिरेक आहे. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. एवढी मोठा गोड 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 आपल्यावर कृपा केली. हा बुद्धीचा प्ररेख आपल्याला देऊन टाकला. ज्यानं दिलाय तो किती बुद्धिवान असेल. आणि मग ते येडगळ माणसाचं काम कसं ऐकन? लायक संपन्न माणसांची इच्छा पूर्ण करतो. पुरविली आळी जे जे केली ते ते काळी. तो लायक, ज्याची ती लायकी आहे, ज्याचा तो अधिकार आहे, ज्याचं भक्तीचं टोक त्या टोकापर्यंत पोचलंय, त्या भक्ताने इच्छा प्रगट करावी, जगाच्या मालकाने ती पूर्ण करावी. हा नियम आहे, नियम आहे. एक बाई शिकारी करता चालली होती. दादा आवाज वाढव. शिकारी करता चालली होती. तिनं तिच्या सोबत तिच्या मुलीला घेतलं. म्हणे बाई चाल आपण शिकारी करता जाऊ. एक लहानस कोल्ह पळत होतं आणि विकास त्या कोल्ह्याच्या पाठीमागे ती बाई लागली. ती बाई म्हणजे आसोलीन होती. रिश म्हणजे आसोलीन. सारखं तो कोल्हा पळत होता आणि त्या कोल्ह्याच्या पाठीमागे ही पळत होती. हिच्या पाठीमागे तिची मुलगी पळत होती. बघता बघता मुलीने एकीकडनं कोल्हा अडवलं. तिची आई धरणार तेवढ्या अवकाशात पुन्हा कोल्ह बाजूला सटकलं. मुलीनं पुन्हा तिकूनही रस्ता अडवला. कोल्ह पुन्हा इकून निसटलं. मुलीच्या लक्षात आलं हे फार चपळे, आपल्याला सापडत नाही. मुलगी थांबल्या गेली, पण आई त्याच्या पाठीमागे पळतच राहिली. तो
कोल्हा पुढे पळत होता. मी कोल्हा याच्या करता म्हणतोय कारण शिकार करणारा प्राणी आपल्यापेक्षा लहान्या प्राण्याला खात असतो. अस्वल जर सिंहाच्या मागे पळत असेल तर लोक म्हणतील गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात. असं होईल. नेम असतो, नेम असतो. हो. बोकड्याला किती जरी मोठी शिंगा असली तर वाघाला कसा मारीन? नाही मारू शकत नाही. तो वाघ वाघ असतो, शिव शिव असतो. ती आई त्या शिकारीच्या पाठीमागे सारखी 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 पळत होती. घामाघूम झाली पण शिकार काही सापडली नाही. मुलगी एका झाडाखाली थांबली. ए आवाज गोड. थांबली एका झाडाखाली. तिलाही घाम आलेला होता. त्या झाडाखाली ती बसलेली आहे. तेवढ्या अवकाशात खांद्याला बाण भातोड अडकिलेला एक व्यक्ती त्या रस्त्यानं जात होता. हिच्या लक्षात आलं बाण याच्या हातात येते आरती आपली शिकार करील. ती झाडाची आडंगी गेली आणि झाडाच्या आडून त्या व्यक्तीला पाहत होती. एवढं पाहिलं, एवढं पाहिलं, एवढं पाहिलं. तिने जगात शिकार करणारी माणसं आधी करून जगातले सगळे काही पाहिले होते. मोठ्या जंगलात राहत होती ती. पण त्या व्यक्तीकडे बघितल्याच्या नंतर तिची दृष्टी थांबत नव्हती. इतकं ते रूप सुंदर होतं, इतकं रूप सुंदर होतं. पुरविली आळी सांगतोय, पुरविली आळी. एवढं रूप सुंदर. सावकाश धीमी गतीने मंद गतीने तो व्यक्ती चालत होता. बघता बघता तो व्यक्ती दिशेनासा झाला. त्या मुलीनं पुन्हा एक दोन झाडाच्या आड जाऊन पुढे गेली आणि समोर उभी राहिली एका झाडाच्या आडुशाला कानोशाला आणि पुनश्च त्याला पाहत राहिली. सारखी बघत होती. तिच्या लक्षात आलं आई या जागेवर येऊन जाईल, मी सापडणार नाही. आई आपली परेशान होईल. त्याला पाहत पाहत पाठीमागं सरकत सरकत त्या जागेपर्यंत आली आणि जोपर्यंत दिसतोय तोपर्यंत त्याला ती बघत होती. तो दिशेनासा झाल्याच्या नंतर तिने डोळे झाकले, डोळे बंद केले. तिने बंद केले. 5-10 मिनिटाच्या नंतर तिची आई आली. आईने विचारलं बाई, अगं आपल्या सगळ्या संसारातल्या लोकांसाठी मी शिकार करते ग. जीवाचं रान केलं बाई मी. काय पळत होते ग त्या शिकारीच्या पाठीमाग? तुम्हाला मदत करायला पाहिजे होती आई. मी तुला 2 वेळेस मदत केली. त्या शिकारीला अडवलं, त्याचा रस्ता बंद केला, पण ती शिकारच इतकी चपळ होती आपल्या दोघींना आवरत नव्हती. आई तुला नाही सापडली, मलाही नाही सापडली. हताश झाली आई. सांगितलं बाई चाल आता, शिकार तर काही सापडली नाही, पण आता सूर्यास्त व्हायची वेळ आली, आपण अंधार पडायच्या अगोदर घरी जाऊ. मुलीने सांगितलं आई मी घरी येते, पण मला तुझ्या हाताला धरू दे, मग मी घरी येते. आई म्हणे काय पागल आहेस का ग तू? मी पुढे पळत असताना माझ्या पाठीमागे पळत होती, शिकारीला अडवत होती. हे सगळं तुला पळता येतंय, दिसतंय सगळ्या गोष्टी, तरी माझ्या हाताला काय धरत? तू का म्हातारी आहे का? तू आंधळी आहे का? कशामुळे धरती माझ्या हाताला? आई मागचं काही काढू नकोस, इथून पुढचं बघत राह. मी घरी यावं असं जर तुला वाटत असेल तर मला तुझ्या हाताला स्पर्श करूनच यावं लागेल, अन्यथा मला घर सापडत नाही. का? मला जगत दिसत नाही, मला जग दिसत नाही, काही दिसत नाही. आईने सांगितलं असं का ग बाई? तुझे डोळे किती सुंदर होते, कमलासारखे नयन आहेत तुझे, तीक्ष्ण दृष्टी आहे तुझी. अगं ती शिकार अडवायला मला बेचैन, मी बेचैन होत होते. माझी ताकद नव्हती, माझी दृष्टी तेज नाही, इतकी तुझी दृष्टी तेज होती. तू संदिशी त्याला आडवं जायची, तुला दिसतंय त्या अर्थी तू आडवी जात होतीस. आणि आता तुला का दिसत नाही? दिसत नाही म्हणे आई मला. त्या आईनं त्या मुलीचे हात पाहिले. लक्षात आलं विषारी झाडाला हिचा हात लागला नसेल ना, की जेणेकरून ती विषारी झाडाचा द्रव जर हिच्या डोळ्याला लागला याच्याकरता डोळे अंध झाले असतील का? हातही निर्मळ होती, स्वच्छ होती. ज्या झाडाखाली उभी आहे त्या झाडाकडे बघितलं, ते झाडही विषारी नव्हतं. बाई सायाळ नावाचा प्राणी आलता का, जेणेकरून उडत उडत त्याचे काटे तुझ्या डोळ्यात गेले असतील? असं काही झालेलं नाही. असा कुठलाही औषधी द्रव डोळ्याला लागलेलं नाही. अशी कुठलीही एखादी शक्ती आली नाही की जिने माझी दृष्टीहीन केली. मग डोळे अंध झाले कसे? मी केले.
मी स्वतः केले डोळे बंद. बाई अगं म्हातारी माणसं सुद्धा आपल्याला दिसावा याच्याकरता 2-2, 3-3 बारा ऑपरेशन करतात. खर तर काही काहीचे डोळे चांगले वाचू वाचू गेले नाही. हो, ज्याचा संध्याकाळचा ठिकाणा नाही ते इलेक्शन मध्ये पेपर 20 नमुन्याची वाचित आहे. हो, ज्याची बायको 70 भाईचा कापूस याचायला. हो, अख्तर मियाचं सोयाबीन कापायला आणि ते 17 नमुन्याचे पेपर वाचवायला. सुंबळ्या लायकी आहे का तू? ती कमी ती म्हणून तू खाला सुंबळ्या. तरी 17 नमुन्याचे पेपर वाचायला आणि पेपर वाचू वाचू काही काहीचे डोळे गेले ग बाई. तरी पण ते ऑपरेशन मध्ये आहेतच आणि तू स्वतः बंद करते. मूर्ख आहेस की काय? आई मला मूर्ख म्हण, तुला काय उपमा द्यायची तर दे, पण मी डोळे बंद केलेत. का बंद केलेस? मी जगातलं 1 नंबरचं नाविन्य पाहिले. 1 नंबरचं. त्याच्यासारखा सुंदर जगात कोणच नाही. इतका सुंदर पाहिलाय. अगणित लावण्य. काय पुंजाळती? तेज पुंजाळती. काय काय स्वरूप आहे ते, काय काय स्वरूप आहे. अत्यंत टोक त्या दृष्टीतलं की त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. इतकं सुंदर, इतकं सुंदर. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. इतकं स्वरूप आहे. किळते गा कांती झल्लाळ झळकती दृष्टी पालाळ घेते सुखे जेने. इतकं रूप सुंदर होतं. आई त्याला बघितल्याच्या नंतर इथं घर होत होत, इथं वेद लागत होते. पाहिली अवेध लावी बैसेची मी जणणी, बैसेची मी जणणी, बैसेची मी जणणी. बघितल्याच्या नंतर पाहिली या वेध लावी बैशेची विजडोनी. इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? जिथं ज्ञानाचं टोक संपत आहे ते ज्ञानोबा आहे. ज्ञानाचा सागर. त्या ज्ञानोबरायला सुद्धा ते बघितल्याशिवाय आनंद झाला नाही. सुख झाले हो साजाणी, सुख झाले हो साजाणी, झाले हो साजाणी, सुख झाले हो साजाणी. रूप पाहता लोचनी, क्या बात है. सुख झाले हो साजाणी, सुख झाले हो नंतर जगाच्या 1 नंबरच्या ज्ञानाच्या सागराला सुखते रूप पाहिल्याच्या नंतर झाले. ते रूप काय सुंदर असेल हे त्याच्या डोळ्याचं वर्णन करायचे. काय रूप असेल. आई असं नाविन्य बघितलंय याच्याकरता त्याच्यानंतर मला पुन्हा काही पाहायचं नाही. त्याच्यासारखं जगात काहीच नाही. काहीच बघायचं नाही आता मला पुन्हा. आईनं कसं बस घरी नेलं. दिवस माळत होता. तिच्या लक्षात आलं आपण किती वेळ हिच्या नादी लागावं. गोड आवाज करावा, गोड आवाज असा, त्याचा बेस वगैरे कमी करा, असं गोड वाटलं पाहिजे. घरी नेलं.
घरी आल्याच्या नंतर मालकाचं दर्शन घेतलं. चेहरा नाराज होता. विचारलं तिच्या मालकानं, का ग आज तू नाराज आहेस? काही नाही म्हणे, 4 घंटे झाला आपलं पोरगी जग बघत नाही. काय वेडपण आहे का काय आपली पोरगी? ते तुम्हीच विचारा, मी थकून गेले. वडिलांनी बाजूला घेतलं आणि सांगितलं, बाई तू का जग बघत नाहीस? तिने सांगितलं, बाबा आईने विचारलं म्हणून सांगते आणि तुम्ही विचारलं म्हणून सांगते. तिसरं जगात कोणी बी विचारलं तर पुन्हा सांगणार नाही. तुम्ही माझे बाप आहात. बाई का पाहत नाही? बाबा या सुंदरशा झाडावरचं सौंदर्य, फुलावरचं सौंदर्य, तेजस्वी माणसाचं सौंदर्य, या विश्वातल्या तेजस्वी महिलेचं सौंदर्य, या विश्वातल्या सर्व सुंदर वस्तू ज्याच्या तेजानं चमकतात असा तेजस्वी पाहिलाय. कोण आहे तो? माणूस आहे. माणूस आहे म्हणे, माणूस. वडिलांनं पहिली व्याख्या प्रतिपादित केली, अगं आपण अस्वल आहोत. अस्वलाला सुंदर माणूस आवडावा, पण इतका आवडावा डोळे बंद होस तर फायदा काय तुझा? म्हणे बाबा इतका सुंदर दिसला, इतका सुंदर दिसला की त्या सुंदरपणाने अंतकरणाला वेध लागले आणि त्याच दिवशी अंतकरणात एक आळी आली, एक इच्छा आली, आपण याच्यासोबत लग्न करावं. पंकज वडिलांनी सांगितलं, बाई तू वेडी आहेस. असू द्या बाबा, मी आईला सुद्धा हेच सांगितलं. मला मूर्ख मन, नालायक मन, वेडी मन याच्या सगळ्या अर्थ एकच होतात. काय म्हणायचं तर म्हणा, पण मी त्याला बघितलंय, आता त्याच्या व्यतिरिक्त कोणाला पाहणार नाही. जर तो पुन्हा आला तर मग मी त्याला बघल. तो पुन्हा आला हे कसं कळन? तो समोर आल्याच्या नंतर वेदवित लागतात. आता लक्षात येईल की मी ज्याला पाहिल्याच्या नंतर इथं बसलाय तोच पुढे आलाय, मी त्याच्यासाठी डोळे उघडीन, याच्यात व्यतिरिक्त पुन्हा कडाकडे बघणारच नाही. बाई एक सांगू तुला, माणसं शब्द वापस घेतो, मुलं मुलींना पाहत असताना स्वतःची इच्छा प्रगट करतात. हिची उंची माझ्यापेक्षा कमी आहे, ही माझ्यापेक्षा जरा सावळी आहे, ही जरा जास्त गोरी आहे, उन्हात गेल्यावर लाल होईल. ह्या नाना प्रकारच्या इच्छा प्रगट करतात. ही माझ्या उंचीला पोषक आहे, माझ्या रंगाला पोषक आहे, पण ही श्रीमंत घरची आहे, हिच्या गन पावडर मध्येच आपली जमीन विकावं लागेल, त्याच्यामुळे आपण हिच्या सोबत लग्न करू नये. प्रत्येक जण आपोआपला भाव प्रगट करत असतो. सगळं हिचं पूर्ण करू पण ही घरचं खात नाही. एक तर हिची हॉटेलमधलं जेवायची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली जमीन विकावं लागेल आणि कालांतरानं हिला मला हॉटेलचं खाण्यासाठी हिला भांडे घासावं लागतील आणि मला आचारी व्हावं लागेल. मग आपण असल्या मुलीशी लग्न करायचं कशाला? आणि काही गोष्टी बरोबरीच्या असावं. वैराकारम सुविद्येन प्रेमानाम भयो. वैर करायचं असेल तर बरोबरी लागते आणि प्रेम करायचं असेल मंगला मंगलाम यतम प्रतियानाम पाणीग्रहणस्तते वचहा. पाणी ग्रहण करायचं असेल तरी बरोबरीत लागते ना. मशी धुणार नवरदेव आणि कलेक्टर नवरी कशी जमन? असं कुठं शक्य असतं का? अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. बंदुकीवाल्यासोबत काठीवाला म्हणला मी त्याला हाणतो. अरे येडगळेस का काय? तू का जाऊन हाणशील? ते 200 फुटावूनच फुकायला तुला. बरोबरी लागत असती. बरोबरी ताई बाप सांगत होता, अगं ताई आपण अस्वल आहोत, आपण रीछ आहोत, आपण वन्य प्राणी आहोत, त्याच्यापैकी आपण हिंस्र प्राणी आहोत. हिंस्र म्हणजे हा रक्तपिपासू हिंस्र असतो. स्वापद भयति तिजाय सुदेना अशुद्ध प्राशोभयस्थितेषु व्याघ्रम केशरी रिशोभयाति जम्बुक सकलतिरिशोभयाति छंद पराभय व्याघ्रायानां केशरी भयतो स्थिते भया
जम्बुक सकला स्थितो तिजायम नकुल सकलो स्थिते तिजायम श्वापद भयननि व्याप्त सुदेश शापद भयननि व्याप्त सुदेश वन्य सुधा भय विन्मक जाय वन्य सुधा भय विन्मक जाय वन्य सुधा भय विन्मक जाय। ताई आपण वनामध्ये राहणाऱ्या वाघा शिवा लांडग्या कोल्ह्या तरसा अस्वल आपण हिंस्र पशु आहोत ग। आपण जंगलात फिरणारे आहेत महालात राहणारी माणसं असतात। मिष्टान्नापय भोक्त स्थितीना घृतेषु शर्करा यतो तिजायम। हे ताई हे घृत म्हणजे तूप खाणारी माणसं आहेत मिष्टान्न खाणारी माणसं आहेत। अखाद्य खाद्यम शर्करा भयो नाम साखर खाणारी माणसं आहेत। तंदुलम सकला स्थिते म्हणजे भात भात खाणारी माणसं आहेत। आणि आपण जे जे भेटेल आपल्यापेक्षा लहान प्राणी ते प्राणी मारून खाणारी माणसं आहेत। आपण हिंस्र स्वापदापैकी आहेत ते पवित्र मानवापैकी आहेत। आणि ते तुझ्याशी लग्न कसं करीन त्यातली त्यात तू तर म्हणते सूर्याच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी निशापतीच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी आहे। दोन देव किती सुंदर आहेत सांगू तुम्हाला भगवान शिवशंकर आणि विष्णू परमात्मा। संध्याकाळी शीतल देणारा प्रकाश देणारा चंद्र आहे साहेब। हा शीतल जगाला प्रकाश देणारा चंद्र दोन रूपापाशी नटला भगवान शिवजीच्या माथ्यावर जाऊन बसला। ते म्हणलं आपलं रूप यायच्या पुढे फेक आहे। आणि विष्णू परमात्म्याच्या सिंहासनाला चंद्र असा इथे एकीकडून सूर्य एकीकडून चंद्र। तुम्ही बघा देवाच्या सिंहासनाला चंद्र। मग जगात तेजस्वी दोनच आहेत प्रकाशकर एक भास्कर म्हणजे सूर्य आणि एक निशापती म्हणजे चंद्र। हे जगाला प्रकाश दीप्ते रविदीप हिरा दाविती देखणे दिसणाऱ्या वस्तू दाखवायची ताकद ज्यांच्यात आहे हे सुद्धा ज्यांच्या रूपापाशी नटलेत। आणि तू इतका सुंदर पाहिला तू सोबत लग्न कसं करील ती म्हणी करायचं का न करायचं त्यानं ठरवा पण मी त्याच्याशी लग्न केले वरिले सावळे परब्रह्म मी तर त्याच्यासोबत लग्न केले त्याच्या व्यतिरिक्त जगातल्या कुठल्याही व्यक्तीसोबत मी लग्न करणार नाही। काय बाई तू येडी आहेस माय बाप म्हणत होता। बरं त्याचं काय चुकत होतं त्याचं काही चुकत नव्हतं ना त्याचंही चुकत नव्हतं आणि हिचं तर मुळीच चुकत नव्हतं। हिनं पाहिलाच जगाचा बाप त्याच्यामुळे हिचं काहीच चुकत नव्हतं। पुरविली आली सांगतोय किती पूर्ण करतो जगाचा मालक। बाबानं सांगितलं अगं तू काय ऐकत नाही बाबा तुम्ही माझे जन्मदाते पिता आहात याच्याकरता इतकं व्याख्यान तुमच्या पुढे मांडलंय। आता जर तुम्हाला मी वाईट असेल तत्राग्रह कन्या त्यागेशु तुमचा आणि माझा आता शरीर दृष्टीनं त्याग मी विश्वाच्या मालकाच्या त्याला अंतकरणात घेतलंय आणि आता सगळं शरीर त्याला समर्पित करून टाकले। आता मी त्याच्या व्यतिरिक्त काही बघायचंच नाही। आणि खरंच आहे ना विश्व ज्याच्या ताब्यात आहे ज्याला वरल्याच्या नंतर बस स्टँडला फुटाणा खाणारा संघ कशाला लग्न करायचं कशाला तितक्या नालायकासोबत लग्न करायचं तिला कळालं तिला कळालं आणि कालांतराने झुरून शिरीतीचा असं क्षीण झालं। ज्या दिवशी डोळे बंद केले त्या दिवशी पाणी पिणं बंद केलं खाणं बंद केलं। रूप कोणाचं पाहिलंय फक्त रूप ध्यानात होतं नाव माहित नव्हतं। गोड तुझे रूप गोड तुझे नाम त्याचं रूपही गोड आहे नावही गोड आहे पण हिला नाव माहित नव्हतं रूप माहित होतं। रूपी जडले त्या रूपावर असे डोळे तिचे जोडून पडले होते। आणि इतकं पाहिलं पाहता पाहणे इतकं पाहिलं की पाहण्याच्या पलीकडचं पाहिलं। आपणही पंढरपुरात गेल्यावर भगवंताला पाहतो ना आपणही काशीत गेल्यावर भगवान शिवशंकराला पाहतो ना पण आपलं पाहणं असंच पाहता पाहता कोणी पुढे आला की त्याला बुका आणायचा सरक नाही रे रुस्तुम्या गुच्छा द्यायला पुढच्याला बैलाला गुच्छा देत नाहीत माणसं तू माणसाला गुच्छा द्यायला आणि काय तुला पंढरपुरातला मालक पावन हो विचारता सोय नाही। सोहळ्यात गेलो मी ज्ञानवरायच्या गेलो म्हणजे जातोच दरवर्षी वारी नाही सोडत। आजचं कीर्तन घेत नव्हतं मी हो मी कालचं मागत होतो म्हणजे जायला सोपं पडते आताही जायचं पण ताण होतून मग ते
हे लय रगिले. त्याच्या कार्यक्रमाला आलो तुम्ही एकदा. हो, चुकून 9,000 पाकिटात शिल्लक आलते. हो, पत्ता नव्हता त्याला. मी ते एक जैन म्हणून मोठी एक धर्मशाळा आहे बाजूला, मी पुढे गेल्याच्या नंतर व्यापारी होते माझ्या गाडीत. यांना त्यांनी पाकिट दिले, जरा जड लागायलो. मोजायची गरज नाही, हात लावल्याच कळतंय ना. ते म्हणले इतके, अरे म्हणले त्याचे आपल्याला 9,000 रुपये आगाव आले, कुठं पाप फेडायचे. यायला फोन केला, ती यायला वाटलं महाराज नाराजच इतका. नाही म्हणलं वापस या, हे तुमचे पैसे घेऊन जा. ते म्हणे मीच ते तारीख घेणार. छान वाटलं, द्याच म्हणे आजची. हे तर मागत होते उद्याची जागराचं. नको म्हणलं, मी आळंदीत असतो. काय रूपात ताकद त्या रूपाला सीमा नाही. इतकं रूप सुंदर, इतकं रूप सुंदर त्या अंतकरणातच घेतलं. बघता 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 शरीर झुरणी लागलं. पाहण्याच्या पलीकडचं पाहिलं तिनं, त्याच्या पलीकडे पुन्हा पाहणंच संपलं. वडिलांनी आईने एके दिवशी विचारलं, ताई तू 5-10 दिवसाची सोबतीनेस. बाबा मी 5-10 दिवसाची का 2-3 दिवसाची सोबतीने याचा विचार करू नका. फक्त मला तुम्ही बोलू नका. तुम्ही बोलल्याच्या नंतर त्याच्या रूपावरचं ध्यान माझं बाजूला जाते. काय ताकद असेल. दृष्टी वेधिला नारायण, हृदयी पारुषला प्रेम भंजन, तै कर्तव्यद्वारे न्याहाळीत जान ठसावली. जाबाली सांगतात एका पुराणात. जाबाली इतकं पाहिलं की त्या पाहण्याचंच ते असं गोड वर्णन करत होती. गोड 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 रूपाची ताकद होती, फार मोठी होती. मनातली मनात काय रूप सुंदर आहे, काय तो तेजस्वी आहे. सर्व वृक्षाला सुंदरता त्याच्यामुळे आहे, सर्व फुलांना तेज सौंदर्य कोमलता त्याच्यामुळे आहे, पाण्यातली शीतलता त्याच्यामुळे आहे, एखाद्या कोमल असा साफ केलेल्या दगडाला मृदुता त्याच्यामुळे आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्या रूपाला लावित होती, त्याच्या रूपाला लावित होती. वडील विचारायचे, आई विचारायचे. कंटाळून चालत 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 गावाच्या बाहेर आली. पाण्याचा ओघ असा वाहत होता. पाण्यात पाय गेल्याबरोबर अलीकडे सरकली, पाण्याच्या तीरावर बसली. त्या पाण्याला असा हात लावित होती. पाणी वाहत होतं. जलाम याप्ती ओघोत्तरा असते तेशु. जसं पाणी वाहत राहते तसे त्याच्या लुपाच्या लहरी तिच्या अंतकरणात पडत होत्या. आणि त्या लहरीचं चिंतन करीत 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 तिनं देह पाण्यात सोडून दिला. सेवकानं सांगितलं, ऋषराज म्हणजे अस्वलराज, ऋषराज आपल्या कन्या गतप्राण झाली, तिनं देह सोडलेला आहे. तो देह पेटवला आणि पवित्र गंगेमध्ये अस्थी सोडल्या. तो ऋषराज रडत होता. त्या अस्थी हातात घेतल्या. बाई तुला किती सांगत होतो ग माय, इतकं सांगूनही तू ऐकत नव्हतीस ग बाई. अगं तू त्याला किती अंतकरणात ठेवलंस ग, पण त्याच्या अंतकरणात तुझ्याविषयी दया नाही ग बाई. तू स्वतःचं शरीर त्याच्यासाठी समर्पित केलंस ग बाई, पण त्याला एका तिळा इतकी तुझी करुणा नाही ग बाई. आणि आज ती सोडून दिली. तो युग होता क्रतायुग. द्वापार युग सुरू झालं. द्वापार युगामध्ये ज्या रूपाला पाहिलं होतं तोच रूप म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा. रुक्मिणी आई साहेबासोबत लग्न केलं. एका नालायक राजाने तत्वनिष्ठ माणसांच्या कन्या मुली 16,107 कोंडून ठेवल्या होत्या. 16,100 माफी असावी, 16,100 कोंडून ठेवल्या होत्या. त्या बंदी शाळेमध्ये
त्या मालकाचं चिंतन करीत होत्या. बाहुबळानं त्यानं लग्न करायचा प्रयत्न केला की त्या शाप देत होत्या. ते म्हणलं बेटा मायाशी लग्न करीत नाहीत ना, मग तुमचं दुसऱ्यासोबत होऊ देत नाही. कोंडून टाकल्या, कोंडून. तिथे व्रतस्थ होत्या, सारखं त्याचं चिंतन करत होत्या. नरक चतुर्दशीच्या दिवशी तो नालायक मारला आणि त्याच्यासोबत लग्न केलं. नरक चतुर्दशीच्या दिवशी मारला तो. भौमासूर नरकासूर म्हणतात त्याला, तो मारला. म्हणून त्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करतात, सूर्य निघायच्या अगोदर, असं आपलं शास्त्र सांगते. मग 16,107 लग्न झाले. आणि एके दिवशी देवकी मातेला म्हणले, आई काय रे बाळा, 16,107 लग्न झाले, अजून एक करा वाटते, अजून एक करा वाटते. ती म्हणली 16,107 लग्न केले तर एकीचं घरानं नाही, त्या अर्थी तू पुन्हा एक लग्न करू शकतो. ज्याला एकच सांभाळता येत नाही त्यानं दुसरी कशाला करावं? हे तर सोपी व्याख्या आहे ना. हा, एकच याच्या नावानं पालथ्या सुपानं बॉम्ब लायली. कोणी कोण महापादरात पडला हे बैल म्हणून. आणि तरी ते म्हणला मला वाटते कोणतरी सोयरी का ना, तू बसायची जागा रुमण्यानं हा ना, म्हणजे 2-3 महिने तुला खाली नाही बसता आलं पाहिजे. सोमळ्या लायकी आहे का तुझी? लायकी. आईनं सांगितलं 16,107 व्यवस्थित सांभाळल्यात, त्या अर्थ तू 108वी कर. पण हे म्हणलंच नाही कोणा संग लग्न करायला चाललो. हे गेलं, हे म्हणजे जगाचा बाप विशाल भाऊ. गेलो. हा, पोरीच्या बापाला म्हणलं मला तुमची पोरगी आवडली. पण पोरीचा बाप म्हणला तुला मग ही पोरगी आवडली, पण मला तू आवडा पाहिजे ना, तुम्हाला आवडा पाहिजे. माई पोरगीला जगविण्याची ज्याला लायकी आहे मी त्याला देईन. हा, सुंदर पोरगी म्हणून का बांधू कोणाच्या गळ्यात बोकड्याच्या? हा, तुला ओपत असेल ती. अरे पण तिचं सगळं संगोपन केलं पाहिजे ना. मग तुमची पोरगी सांभाळायची मी लायक संपन्न आहे का नाही हे तुम्ही कशावर ओळखिनार? माझ्या संग कुस्ती खेळ. जावाई सासऱ्या संग कुस्तीला ह्या जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी अशी हलकी वाजत होती. ते नागेश बुवा हलकीचा बोल येतो आणि कुस्त्याला हलक्याच वाजत असते. तडाल 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 अशा 27 दिवस आणि 27 रात्र कुस्तीच बंद नाही. सारखी कुस्ती चालू 27 रात्र आणि 27 दिवस. 28व्या दिवशी पोरीच्या बापाच्या लक्षात आलं हे माणूस नाही बाबा, हे माणूस नाही. म्हणला बस झालं. समोरची व्यक्ती म्हणली हारलात? ते म्हणला मी हारलोच नाही. पोरीचा बाप बिनावता बर हारलात नाही. पण ते म्हणला मला आश्चर्याचा झटका एकच बसला, मी लय जणांसोबत कुस्ती खेळलो पण 2 घंट्यात पुढचं सगळं ओलं होतं घामानं. 27 रात्र आणि 27 दिवस गेले अजून घाम नाही. कायांवर तास्वेद तिजायम निशाभरा भय यतो तिजायम दिनत्रयो भय छंद सुधा जामुवंत भव सकल सुदेशु निशाति कालम यतो तिजायम दिनत्र कालम विनमकाय विशंति सत्वारोति भयाना दिनत्रिजायम छंद भयो मल्लाम द्वंद्वम यतो करानाम मल्लाम द्वंद्वम यतो कराना प्रसन्नस्तु भय दिवाकरो प्रसन्नस्तु भव दिवाकरो प्रसन्नस्तु भव दिवाकरो. त्याच्यावर सूर्य प्रसन्न होता. दिवस निघल्याबरोबर सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. समोरच्या व्यक्तीला घाम येऊन म्हणून ते ढगाच्या आडंगी लपत होतं. समोरचा व्यक्ती होता पंढरपुरातला मालक भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. आणि त्यांच्या पुढचा व्यक्ती आश्चर्यचकित झालेला होता. जामुवंत अस्वल तीच पोरगी यांच्या पोटी जन्माला आली
आणि बापान देऊन टाकली. घरी गेल्याबरोबर बाशिंग दोघायच्या कपाळाला आईच्या पाया पड. पंढरपुरातला मालक आईचं दर्शन घेतल्यावर सून पाया पडत असताना सासू मागं सरकवली. इतकाल नको होते तिला, असे नखच होते. आणि सरे अंगाव केसच सुनाच्या. बाई देवकी माता म्हणल्या, कृष्णा महाराष्ट्रात पोरी नव्हत्या करतो, आसवलनी संग लग्न केलंच. अरे काय पोरी आहेत महाराष्ट्रात, एवढ्या असताना तो आसवलनीची लग्न, काय गरज होती तुला, काय गरज. उत्तर देता येत नव्हतं, फक्त डोळे पाण्याने भरलेले होते. देवकी मातेनं बाजूला घेतलं. हा प्रसंग दुसरा आहे, पण तुम्हाला कळण्यासाठी इकडे येतोय. आई, हिच्याशी लग्न करायला मी वेडा नाही. तुला वेडा कसा म्हणू रे बाळा. चांगल्या चांगल्या शहाण्याला पागल करायची ताकद तू याते, आणि चांगल्या चांगल्या पागलला शहाणं करायची ताकद तू याते. तुला वेड कसं म्हणता येईल. मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. हा मुकुट हेच विद्वत्तेचा तू. तुला मी वेळ कसं म्हणेल. पण मला सांग, हिच्याशी लग्न का केलं. आई, अख्खा जीवन फक्त मला बघतच डोळे झाकून प्राण त्यागला. तिच्या इच्छा होती माझ्याशी लग्न करावं. दृष्टांत संपला. आस्वलाच्या कुळात जन्माला आलेली आस्वलीन जामवंती देवावर गोड अशा प्रकारचा भाव ठेवला. हा विश्वाचा मालक माझा पती व्हावा. जग ज्याच्या ताब्यात आहे, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि आस्वलनीने इच्छा प्रगट केली, माझा पती व्हावा. देवानं ती पूर्ण केली. पुरविली पुरविली माणूस नालायक होता, पण श्रीमंत होता. घरी बोलिलं, आदर आतिथ्य केलं. एवढं मोठं स्वागत त्या महाराजाचं केलं की महाराज भुलले आणि प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हटले. भाऊ, हलकट व्यक्तीनं सांगितलं, पांडव वनवासात त्याला छळायला जा. नालायक व्यक्तीला शब्द दिलाय, हा खोटा कसा करायचा. म्हणून तो महाराज, ते साधू, ते योगीराज, तो नामधारक, तो यती, तो तेजस्वी साधू एका भजन करणाऱ्या वारकऱ्याला त्रास देण्यासाठी वनात पोचला. दुर्वास पातला पांडवा. क्या बात आहे. पांडवा छळावयावनी पातले दुर्वास तिथं. पुरविली आळी सांगते. 60,000 शिष्य सोबत आहेत. पांडव झाडाखाली बसलेले आहेत. द्रौपदी पर्णकुटीमध्ये आहे.
आणि पर्णकुटीच्या बाहेरच्या पडवीमध्ये तेजस्वी कुंती आहे. धर्मराज समोर बसलेले आहेत. समोरून साधू आले. काय तो साधू होता? दुर्वास म्हणजे 5 रागीट ऋषीपैकी एक ऋषी, अत्यंत रागीट. शास्त्रामध्ये त्यांना शीघ्र कोपी म्हणतात. अत्यंत लवकर राग येणारा महात्मा. पण हे वागतही तसे कडक होते ना, त्याच्यामुळे राग येत होते. परमार्थ हा निष्ठेनं करावा आणि मग रागवा. चांगलं भजन म्हणतो पण देशी पिऊन म्हणतो. टमाट्या इतका लाल होऊस तर हाणायला पाहिजे तुला. आणि कोणावर रागवतो सुमळे? नालायकपणाचं टोकेन ते. अभद्रता भयव्याप्ती वानिरो अभद्रस्तते वचा किमं जगदानंद कंद पतय सत्तात्वाम किमत जायते. काय तुझ्या बापाची सत्ता चलन तिथं हलकटा? तू परमार्थात विशुद्ध माणूस आहेस. अद्याप नाही, ताकद लागते. तू का म्हणे भावे आणि देवा सत्ता. भक्तीची ताकद असली पाहिजे, त्याच्यावर माणूस सत्ता गाजवत असते. अहो दिवसभर काम करणारं पोरग संध्याकाळी बोलणंच खात नाही. इळभर वाशिमला फिरून आलं, माय शिव्या देतीन हे खाली खातय. कामच नाही केलं सोमल्यान मग खावाच लागतात ना शिव्या. काम करणारं कोणाचं बोलून घेत नाही कधी बी, लक्षात ठेवा. अधिकार संपन्न लोक होते. देव भेट होता यांना. देव देव 60,000 शिष्य घेऊन जंगलात जर चालले ना, तर वनदेवतेची अशी कृपा होती, काट्याचं झाड जर समोरून आलं तर आपण मग त्या काट्याचं झाड उपटत होतं आणि बाजूला जात होतं. तरुयाम यतो शाखा पल्लवा स्थितो विशुद्ध भवास तीक्ष्णानाम. तीक्ष्ण म्हणजे काटे. असं काटेरी जर झुडूप आलं तर आपण मग त्या बाजूला सरकत होतं. सांगा बरं, असा कोणा एखादा विज्ञानवादी आहे का बोरीच्या खाली गेल्यावर बोर उपटून पडती मधात गुतन? एकानं 2-3 गाथे पाठ केले आणि घोड्यावर बसला, लगामच नाही घोड्याला. लगामच नाही. आणि घोड्याला टाच आणली, घोडं चोल लागलं. चांगलं चाललं तरी टाच आणली. पहिल्या कदमीत चोल लागलं, पुन्हा टाच आणली, दुसऱ्या कदमीत गेलं, तिसऱ्यांदा टाच आणली, तिसऱ्या. घोड्याला 3च चाली असतात. उगच हसू नका, ज्याला माहित नाही त्याने हसायचं नाही. 3च चाली घोड्याला. हो, दवड कदम आणि स्थिर. तिसरी चाल घोड्याची अशी असती, पण ती सगळ्या घोड्याला नसती. काही काही घोडे असे 1.5 महिन्याला वाशिमला जातात. त्याचे कुठे घोडे असतात का? घोड्याची तिसरी चाल अशी असावं, हातामध्ये तूप घ्यावा, तांब्यात तूप इतळलेलं पाहिजे, आणि तुपाचा तांब्या असा तळ हातावर घ्यायचा, आणि तिसऱ्या चालीत घोडं पळवायचं. 45ची मोटरसायकलची स्पीड. त्या स्पीडनं घोडं पळत असताना तांब्यातलं तूप सांडलं नाही पाहिजे, याला म्हणायची तिसरी चाल. नाही तर काही काही घोड्याला अशा चाली की 1.5 दिवसालाच मालक कमराच्या दवाखान्यात. हो हो, त्याच्या साऱ्या मनक्यात घ्या पाला. आयुष्यभर म्हणला घोड्यावर नाही बसायचं आपल्याला. अरे घोड्या. तिसऱ्यांदा टाच हल्ली, घोडं तिसऱ्या चालीत. चौथ्यांदा टाप हाणली, घोड्याच्या लक्षात आलं याला अकलच नाही. लगाम तर नव्हताच, लोंबकळलेल्या बोरी खालून गेलं. त्या बोरीच्या काठ्याने याचं नाकार कपाळ गिपाड चटवर बरड. हो, अशी काही काही येडपट. नियम चुकला, सगळं चुकलं. ताकद लागते, ताकद ताकद. आल्याबरोबर समोर उभे राहिले. माध्यानस्तुम उदर व्यथा शुदा निवारण हितार्थाया मिष्टान्नं भोगास्ति जायते ना भिक्षां देहि मा. माध्यान म्हणजे दुपार. दुपारच्या वेळाचं भूक भागवण्याचं सुधा निवारण हितार्थायाम भिक्षां देहि मा. दुपारच्या जेवणाची मिष्टान्नाची भिक्षा पाहिजे. आणि परत झाकलेली होती.
ती परात, ते पात्र, ते ताट जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाने पांडवाला दिलतं. पण ते सकाळी सोयीचं केलं, मागितलं ते देत होतं, आणि धुवून पालतं घातलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा देत होतं. आणि दुर्योधनाने सांगितलं दुर्वासाला, ढळीत भास्करा केने माथावरुता निघणे तै आश्रमी प्रगटने पाहावेगा. डोक्यावर आलेला सूर्य थोडासा ढळला, अशा वेळेला तुम्ही आश्रमावर जा. त्यावेळेला पांडव थाळी पालथी घालीत होते. नेमकं जसं सांगितलं तसंच म्हातारं गेलं. ते म्हातारं पापी नव्हतं, पण पाप्याला वचन दिलतं. पूर्वीच्या काळातली माणसं वचनबद्ध होते. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, द्रौपदीचं वस्त्र हरण करत असताना भीष्माचार्याला बघा वाटत नव्हतं, पण धर्मसिद्धांत असा होता, नच उलटे काळीज त्याचे परिशर्मिंदे अन्नाचे. काळज उलटे नव्हते, पण भाकरी कौरवाच्या खात होते. याच्याकरता काम करावं लागलं. दुर्वास ऋषीने वचन दिलं, याच्याकरता नाईलाजानं तिथं पोचावं लागलं. भिक्षाम देहि मा. धर्म उठले, नुसती मान खाली घातली, काहीच बोलत नव्हते. 60,000 शिष्य घेऊन आलतो मथर, आणि याच्याकडं वाटीभर पीठ नाही, इतक्या लोकांकडे जीव घालायचं. हा, मी तिकडं वाशिमकडे असलं की उकास विशाल भाऊकडे जेवायला जात असतो. रातच्या 12 वाजता पुरणपोळ्या. पण 60,000 लोकायला कसं करायचं? मिष्टान्न मागितलं, आणि मिष्टान्न कशाला म्हणतात? भोरकीला आणि भाकरीला का? ग्रतेषु संगतिस्ततोति जायम यतोति पंचाति कालानि मिथ्या जठरा नलोनति तृप्ताति वासम मिष्टान्न भयंती नैवेद्य यजायम. तुपातले 14 पदार्थ हे मिष्टान्नाच्या यादीत येत असतात. आपल्या इकडे बुंदी केली की काय मिष्टान्न होतं, वारे नोकत्या. अरे नोकत्या, तू ही मुक्ती काशीत करू. म्हणजे माणसं जिथं तोंड पुरण तिथंच म्हणतात मी बादशाह आहे. तू म्हणतो म्हणून होय रे येडपटा, असं नसतं. हा, शास्त्र आहे. 14 पदार्थ घरतातले असं जेवण. चतुर्दशास्तितेषु यत आवर्तना महानैवेद्येषु. मिष्टान्न पित्राला असते, पण पित्राच्या मिष्टान्नामध्ये गोड पदार्थ 2च असावा. बाकीचे खारट तुरट असे आंबट अशा तत्वात. तिथं 14 आणि इकडे मिष्टान्नात 14. पित्राला सुद्धा 14 पदार्थ असते, आणि मिष्टान्नात सुद्धा 14 गोड पदार्थ असावा. बाकीचे किती असतील ते घरी गेल्यावर मोजा. सगळं सांगायला मी गुत्त थोडं घेतलंय, आणि इतके मी बी खाल्ले नाही, फक्त वाचिलेत. विठाला 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 याच्याही पलीकडचा आहे पुरा 56 भोगाना भयस्थित. मिष्टान्नाच्या पलीकडचं एक जेवण आहे 56 भोग. हे तले डोक्याच्या पलीकडची कॅसेट आहे. आता हे नाही ताण घ्यायचा. हे काय, एकदा असंच कीर्तन करून घरी गेलो मी. दुपारचं कीर्तन 13वीचं. जेवायचा मेळ नाही बसला. बसत नसतो कधी कधी. ज्या दिवशी गरज नाही त्या दिवशी 17 जण म्हणतात आमच्या इथे जेवायला या, आणि ज्या दिवशी पाणी भेटत नाही त्याच्या कुठे येतं, मी वाशिमले. दुसऱ्या विचार तुम्ही कुठे, मी मालेगावले. या असत मेला वाड्यान. आणि ज्या दिवशी गरज नाही त्या दिवशी 1700 लोकांचे फोन, आमच्याकडे पिठलं भाकर तरी खा. घरी गेलो आणि मग पोरायची माईल म्हणलं मला जेवायचं. ती म्हणली या का, आणि म्हणलं का जेवत असते ती, भूक लागल्यावर खावाच लागत असते. बर बर, जे असेल ते वाढ. 5च मिनिटात भाजी करते म्हणे. म्हणलं 5 मिनिटात भाजी व्हायला तुला अग्नीची कृपा आहे काय? तुम्हाला काय करायचं म्हणली करते. पोळ्या सकाळच्याच आहेत म्हणलं, कालच्या वाढ. कालच्या पोळ्या वाढ, पण वाढ. पोळ्या वाढ्यान खरंच ताट लावलं. भाजी काय केली माहिती का? हरभऱ्याची वाळेल भाजी अशी चुरगळली, त्याच्यावर जरासा लाल बुरका टाकला, आणि 2-3 तेलाची ते मला अशी गुडमळीन. मला म्हणली खा. मी म्हणलं संक्रित गाय करे मी. हा नाही, हे तुम्हाला राग येईन म्हणून मायावर घेतलंय. इतकी येडी नाही मी बायको. मी नाशिकला कुंभमेळ्यात गेलो असतो ना, इतकी येडपट असल्या. आमच्यावर घेतल्यावर तुमची अशी खसखस पिकती.
विठ्ठला विठ्ठला मिष्टान्न 56 भाऊ धर्म काहीच बोलणं पुरविली आली चालल्या टाइम संपला भाऊ नाही चल दे बर 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 रिसोड मापी 21 किलोची पायरी म्हणे अर्जुन धर्माच्या जवळ गेले काय करायचं मुकाटे बस म्हणले इतक्या लोकांना जीव घालायचं भीम जवळ आले काय धर्मानं सांगितलं झाडं नाही उपटायची जीव घालायचे भीम शक्तिशाली होता ना त्याला वाटलं असे 100-200 झाडच उपटायचे हे जीव घालायचे म्हणजे इथं काही काही नियम असते आगा प्रसूते काला कामिनी तै शक्तीचे प्रवर्तक न मनी बुद्धीची शैल्यजनी बाळाची प्रसवे एखाद्या माऊलीचं बाळांत पण करायचं असेल तर ताकदवान माणूस लागत असतो का बुद्धिवान माणूस लागत असतो हा ताकदीनं काय गोटा घालतो का तिच्या अंगावर हा त्याला बुद्धी लागन आगा प्रसूतीची भाव तै हृदयी नट तसे ठाव तै बालका प्रसव दे हे बुद्धीचे निपय त्याला त्या योग्यतेची बुद्धी असावा हा त्याला सुईनीचा भाव असावा सुईन सुईन हो म्हणजे सुईन कोणाला म्हणते तुम्हाला नाही कळायचं त्या ढवळ्या कपड्यावालीला हॉस्पिटलमध्ये ढवळे कपडे घातलेले नर्स असतात का तिला सुईन म्हणते सुईन हा पण ते काय झालंय कीर्तनाला दम नाही भागवताला दम नाही रामायणाला दम नाही गुण कोणालाच नाही आपले शब्द फुकून दिले शकत बसले आणि दुसऱ्याची बोकांडीवर घेतले लय लोकायला प्रसूती कळत नाही डिलिव्हरी म्हणलं की पटकन कळती आणि प्रसूती शब्द कळत नाही आपला शब्द ओरिजिनल चट फुकून दिलं भीमा झाडं नाही उपटायचे तै नकुल सदेव सनिधानी नकुल आणि सहदेव बाजूला आहेत तै वृषभा अश्वपारखने धर्मान काय सांगितलं अरे घोडे आणि बैल पारखायची ताकद तुमच्यात आहे इथं जीव घालायचं म्हाताऱ्याला जीव मुकडे बसा कळतंय मला हे सत्व घेऊन जाईल त्याच्यापेक्षा मान खाली घातलेली बरी कुंती ठास 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 रडत होती आतमध्ये गेली पर्णकुटीच्या खांबाला धरून कुंती रडत होती द्रौपदीनं सासूकडे बघितलं दादा आवाज कडक करावा आवाज दिला आत्या आत्या पदरान डोळे पुसले पाहिलं काय द्रौपदी आत्या रडतात नाही म्हणे नाही रडत नाही रडत द्रौपदीनं सांगितलं आत्या एक बोलू खांबाला टेकन देऊन रडणाऱ्या तुम्हा सासूला मी बघितलंय तुम्ही डोळ्यातलं पाणी पदरानं पुसलं पण डोळ्याचं ओघळलेलं पाणी पर्णकुटीच्या मेडीला आलंय त्या दांड्यावरून असं पाणी वगळत होतं डोळ्यातलं सासूच्या हृदयाला हृदय लावलं आणि विचारलं आत्या रडता कशा करता बाई 60,000 शिष्य घेऊन दुर्वास आलेत दुर्वासानं शाप दिल्याच्या नंतर कडबा जळावा अशी 5 पोरं जळणार आणि कोण अशी माया आहे हे कसं पाहू शकल नाही बघू शकत ग मी नाही बघू शकत तर द्रौपदीनं सांगितलं आत्या काळजी करू नका दुर्वासाची मागणी मी पूर्ण करू शकते मी पूर्ण करू शकते तर कुंतीनं सांगितलं द्रौपदी ज्याचा रथ जमिनीवर टेकत नाही ज्याचा रथ जमिनीवर टेकत नाही का पृथ्वी ज्याच्या रथावर प्रेम करते तो धर्माचा रथ होता धर्माच्या रथाची चाकं घासू नये याच्याकरता पृथ्वी धर्माचा रथ आधार झेलीत होती रथावर इतकं प्रेम पृथ्वीचं त्यावरती धर्मावर किती प्रेम असेल विकास नागेश भाऊ काय प्रेम असेल गणेश भाऊ ते पृथ्वीचं जीवनभर खरं बोलणारा माझा मुलगा आहे तो जीव घालू शकत नाही अगं झोपी गेल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते इतका भजनानंदी माझा अर्जुन नावाचा पुत्र आहे निद्रा नति जायम
रोमस्थिताना भजन भयो तिथि नामति निष्ठम सकल सुदेनी कायान काष्टम प्रिया तु छंदे जगदानंदं कंदति पतयो जगदानंद कंदति पतयो नामति निष्ठो भयंति जायो नामति निष्ठम भयंति जायो नामति निष्ठम भयंति जायो. सतत भजन करणारा माझा मुलगा ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते ते जीव घालू शकत नाही. धरास्थिता भय चळ आचळोशी जन पाय आपटिल्याच्या पृथ्वी डळमळते इतकी ताकद माझ्या भीम नावाच्या मुलात ती जीव घालू शकत नाही. शुराम योध्यो आश्वती पारखो युद्धातले घोडे पारखायची ताकद माझ्या एका मुलात आहे. घोडं युद्धात कसा असावा हे नकुल आणि सहदेवापैकी एकाला कळत होतं. घोडं कसं शक्तिशाली आहे. टाप धरायची मागची कपाळावर हाणायची. ज्या घोड्याच्या टापा याच्या कपाळानं फुटत नाहीत ते घोडं युद्धात वापरायचं. त्या अर्थी कपाळ किती तेजस्वी असेल कल्पना करा. बैल कशा असावा हे एका मुलाच्या हातात होतं. माणसं बैल दिसायला चांगला असून बैल घेत असते तो बैला बैल साळी कुटणार नसा फिरून सोयाबीनच्या बोकांडीवर पाय काय करायचं ते बैल. हा बैल बैल असला पाहिजे. कळायला पाहिजे बैल कसा घ्या. मसड घेताना सुद्धा कळाली पाहिजे. एवढी कास अरे त्याला बिब्याचा वाफारा दिलाय. घरी आल्यावर चिलमीत पण दूध निघणं आणि मसड 70,000 आणली मान प्रदर्शन मध्ये कडब्याचा काळ दुधाचा तर मेळ नाही तिला. कळालं पाहिजे. ते कळत होतं नकुल सहदेवाला. अरे त्यांना जीव घालायची ताकद नाही तू काय करणार आहे. तुम्हाला ऐकू येण्यासाठी मी मोठ्याने बोलायलो. कुंती इतक्या जोरात बोलत असेल का. द्रौपदी बाई काहून असा आवाज रे दादा. बाई असं काम आहे. माझी लेकरं जातील ग त्या साधूच्या शापानं जळून जातील. बाई जळून जातील. आता एक विनंती करते. महाराज पुढे आहेत म्हणून मला जाता येत नाही पण तुम्ही समोर उभ्या असलेल्यांची आई आहात म्हणून तुम्हाला विनंती करते. माझ्या धर्म नावाच्या पतीला जाऊन सांगा महाराजाला म्हण फक्त आंघोळ करून या तुम्हाला जीव घालतो. तर कुंती म्हणली बाई नाही बोलल्यानं तरी महाराज एखाद्या शाप द्यायचा नाही पण जीव घालून म्हणून जर नाही जीव घातलं तर ते तिकडं हस्तानापूर पण जळण ते पण जळण. काळजी करू नका नका काळजी करू मी असं नाही करणार. कुंतीच्या लक्षात आलं ही श्रीमंत राजाची मुलगी हिला जंगलात राहायची वेळ आली म्हणून तर आपल्या कुळावर रागावली नसेल म्हणून तर आपला वाचपा काढीत नसेल. सासूच्या मनात काय काय चालण्या टिपतेल ते सासूलाच कळतं. लय काय काय सासा पण काही सासावी अधिकारी आणि काही सुनावी अधिकारी. डोक्यावरचा पदर बाजूला सरकिला साहेब आणि कुंतीचे डोळे पुसले. आता एका पवित्र कुळातली कन्या तुमची सून म्हणून पवित्र कुळात आले. माझ्या मालकाला आणि सासूच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. काळजी करू नका जा म्हणा जेव घाला. कुंती गेल्या. धर्मा जी मना आंघोळ करून या. धर्मान पाहिला इकडे आहे कसं बोलते माय. आंघोळ किती आत्ता करून येते ना अर्ध्या तासात पण स्वयंपाक कुठे आचारी कुठे चुलांगणं कुठे आहेत कढाया कुठे आहेत तांदूळ कुठे आहेत हरभऱ्याची डाळ कुठे तुरीची डाळ कुठे गावरान तुपाच्या कॅनी कुठे आहेत. हे काय सगळं कसं कसं करायचं का. काळजी करू नको म्हणे फक्त हो म्हणे. आईचा शब्द ग्राह्य धरला. आईला विचारलं आई कसं. मी नाही म्हणते ती म्हणते. तुझी बायको म्हणली म्हणून मी तुझ्याकडे म्हणायला आले. लय सासा हुशार करते बापरे. हो पण ती खरंच हुशार सासू. माध्यानस्तु स्नाना त्रिकाल संध्या द्विसंध्या भयोतो. महाराज तुम्ही त्रिकाल संध्या करता ही दुसरी संध्या करून या. तिसरी संध्याकाळची असते. द्विसंध्यायाम तर्पणेषु पूर्णात उच्यते भवा तत स्नानात तर्पणोच्छायते
भोक्तव्याम मिष्टान्न पवित्रयो, महाभारत सांगते. आता तुम्ही जेवण्यासाठी या, जा करा अंघोळ. म्हातारा ताड 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 वाऱ्याची फौज निघावा असे सगळे गंगेच्या तीरावर स्नानाला. आणि महाराज तिकडे गेल्यावर धर्म लटलट लटलट, अर्जुन लटलट लट, भीम लटलट नकुल सहदेव लटलट, आणि कुंतीने अंग टाकून दिलं. तिला माहिती आता 10 मिनिटात जेवून आंघोळ करून येते. इथं तर धुपण पण नाही इष्ट्याचं. स्वयंपाक तर लांबच झाला पण इष्ट्याचं धुपण नाही. काय जीव घालायचे. धर्मान द्रौपदीकडे पाहिलं, आवाज गोड. असं रामनं सांगितलं नव्हतं कसं करायचं म्हणून. हे माईक मग तू वदीन मला का मेल्या दे तू का काय कामाचं. मग माझ्या कामाचं नाही. लय लोक संख्येमुळेच वाजले. विडाला 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 द्रौपदीनं अरे धर्माने द्रौपदीकडे पाहिलं. द्रौपदी जी जी तू आईला म्हणली होतीस. होय मी म्हणले होते. कस करायचं आता. काहीच नाही करायचं. आल्यावर साधून शाप दिल्यावर आपण जेवायला जर नसतं दिलं तर आपण जळून गेलो असतो. आता आपण जीव घालतो म्हणून खोटं बोललो त्याच्याकरता पितर पण जळणार. हा पितर सुद्धा आपल्या रुष्ट आहेत. करायचं काय द्रौपदी. मालक एकच सांगा, द्वारका कोणीकडे. काय हो टोक होतं बोलण्याचं. मालक आवाज दादा आवाज मोठा करा आता. चांगला करा मोठा. फक्त 10 मिनिटं. टाइम तर संपला आपला. मालक मला फक्त द्वारका सांगा. कोण्या दिशेला आहे द्वारका. कुंतीने सांगितलं. वनवासाला जात असताना कृष्णाच्या गळ्याला मिठी मारली होती. तर कुंतीने कृष्णाला विचारलं होतं, कृष्णा मला ऊन सहन होत नाही रे. जाता जाता कानात कृष्णाने रडता रडता सांगितलं होतं, आत्या तुला फार उन्हाचा त्रास झाल्याच्या नंतर तू माझं नाव घेत जाय आणि ज्या दिशेनं गार हवा येईन त्या दिशेकडे तोंड करत जाय. ती दिशा द्वारकेकडची असेल. ती दिशा द्वारकेकडची असेल. ठीक आहे म्हणते, काय हरकत नाही. पांडव झाडाखाली, कुंती झाडाखाली. दुपारचं होऊ नये. कुंती बाजूला गेल्या. झाडाच्या बाजूला घाम येऊ लागला आणि एकदाच नाव केलं, कृष्णाय स्थितो प्रमुच्यते नाम. सुंदर असा गार वारा आला. सांगितलं सुनाला, द्रौपदी ही दिशा द्वारकेकडची. ठीक आहे आता तुम्ही पर्णकुटीत जा. पाची मालकांना सांगितलं, तुम्ही तुमच्या आईला सांभाळा, मी जेवायची व्यवस्था करते. नागेश बुवा ज्या दिशा कुंतीने दाखिली त्या दिशेकडे 10-5 पावलं द्रौपदी गेली. गणेश बुवा माग बघितलं तर पांडव आणि आपली आई सासू बघत होती. एका मोठ्या झाडाच्या आडंगी गेली आणि द्वारकेकडे तोंड केलं. देवा, हे देवा, अरे 48,324 दाशा माझ्या हाताखाली असताना तरी मी तुझं भजनच करत होते रे देवा. 48,324 दाशा असताना मी तुझं भजन करत होते आणि आता जंगलात फिरत असताना पण तुझंच भजन करते. देवा, इंद्रप्रस्थाच्या वैभवावर, त्या हस्तनापूरच्या वैभवावर
आरूढ असणारी माझी पती तुझं अहोरात्र चिंतन करत होते. वनवासात सुद्धा तुझं भजन पाहती पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आळविती किंवा आठविती. रात्रंदिवस तुझं भजन रे देवा. देवा देवा आम्ही काही मागत नाहीत रे देवा. एक लक्षात ठेव देवा. देवा मी तुझं याच्याकरता भजन करते रे. मी तुला ऐश्वर्य मागत नाही. मी तुला वैभव मागत नाही. देवा तुझ्या कृपेने धर्मनिष्ठ पांडव मला पती म्हणून भेटलेत. देवा शेवटच्या टोक्यापर्यंत यांचं कुंकू माझ्या कपाळावर ठेव रे देवा. हे तुला विनंती करते. जगदानंद कंद जगतपते द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, अरे तुझ्या कृपेने मी माझ्या मालकाला सासूला सांगून मालकाला अभय दिला आणि साधूला जीव घालू असा शब्द दिला रे देवा. आमच्यासाठी काही मागितलं नाही देवा. माझ्या मालकाने जुगारात खेळल्याच्या नंतर स्वतःची पत्नी विकावी याचंही दुःख मला झालं नाही देवा. मला नालायकाच्या मांडीवर बसावं लागलं मला याचंही दुःख नाही रे. पण एक लक्षात ठेव देवा, मी धर्मानुरागी राजाची कन्या आहे. माझ्या राज्यात एकही आलेला उपाशी जात नव्हता देवा. मला काही दुःख नाही रे. पण मी ज्याची धर्मपत्नी म्हणून आले, माझ्या पतीनं दिलेला जेवणाचा शब्द रिथा जाता कामा नये रे देवा. एवढा शब्द आमचा छेलत राह रे देवा. एवढा आमचा छेलत राह देवा. माझे बालक झोपी गेल्याच्या नंतर त्यांच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते. अर्जुन वनवासात जर झोपी गेले ना झाडाखाली, झोपीतून उठल्याच्या नंतर बकदालभ्य नावाचे एक साधू होते. त्या झाडाखाली पांडवांचा मुक्काम होता. बकदालभ्य नावाचे आश्वाश्व नावाच्या राजासोबत एका वनात फिरत असताना एका झाडाखाली विश्रांतीला बसले. बकदालभ्याचा त्या झाडाखाली पाय पडल्याच्या नंतर जागा पोळत होती. जागा पोळत होती पोळत होती. बकदालभ्याने आश्वाश्व नावाच्या आश्व राजाला सांगितलं, राजा ह्या झाडाखाली आपण बसायचं नाही का? हे झाड पवित्र आहे, ही माती पवित्र आहे. राजाने विचारलं, महाराज काय बोलता तुम्ही, काय पवित्रता आहे? बकदालभ्यानं त्या झाडाखालची माती मुठीत घेतली आणि आश्वाश्व नावाच्या राजाच्या कानाला लावल्याबरोबर त्या मातीतून कृष्ण कृष्ण नाव येत होतं. कालांतराने आश्वाश्व नावाच्या राजाला कळालं या मातीतून कृष्ण येते. याचं एकमेव कारण या मातीवर अर्जुन झोपलेला होता. द्रौपदीचं अंतःकरण रडत होतं. देवा, ज्या मातीवर निद्रा केल्याच्या नंतर त्या मातीतून नामस्मरण निघतंय, ती मातीत सुद्धा भजन करती. इतकी ज्याच्या त्वचेत ताकद आहे रे. काय भजन केलं असेल तुझं? काय मागतो आम्ही तुला याच्यापेक्षा दुसरं देवा? देऊन टाक, देऊन टाक. काय शुभ संकेत झाला आणि या क्षणात द्रौपदीच्या चेहऱ्यावर हास्य आलं. सासूला सांगितलं, आता उठा. धर्म नावाच्या पतीला सांगितलं, मालक उठा. अर्जुन नावाच्या पतीला सांगितलं, एकच काम करा, आश्रमाच्या पाठीमागे जाऊन बघा साधू आलेत का. आश्रमाच्या पाठीमागं भीम गेले. पाहिलं तर महाराज वाळवंटात झोपलेले इथं. भीमानं सांगितलं, धर्मदादा महाराज झोपलेले आहेत वाळवंटात. त्यांच्या समोर पात्र आहेत, गावरान तुपाचा सुगंध येतोय आणि पात्राच्या बाजूला मोहराचे दिवले. किंवा कुत्र्यानं लक्षात घेतला असन, ज्या जाग्यावर अर्जुन झोपला ती जागा अर्जुन ती भजन करीत होती. इतका अर्जुनाचं भजन श्रेष्ठ. हे भजन ऐकत असताना किती श्रेष्ठ आहेत कुत्र्यानं तपासले. तुम्ही तर मै खुर्ची लोटायच्या मागे झालते. यायला असं वाटलं तिकून भूकंप सुरू झाला काय.